तर वेलकम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. तर डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स काय असतात ते आज आपण बघणार आहोत. हे खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा आपण कोणताही प्रोग्राम लिहितो तेव्हा. ठीक आहे. तर व्हेरिएबल्स काय असतं? व्हेरिएबल इज अ नेम, स्टोरेज, लोकेशन इन कम्प्युटर्स मेमरी दॅट होल्ड्स डेटा विच कॅन बी मॉडिफाईड ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. ओके. तर बेसिकली व्हेरिएबल काय असतं? एक स्टोरेज लोकेशन असते आपल्या आर्डिनो बोर्डच्या मेमरीमध्ये, जिथे आपण काहीतरी डेटा आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. ती एक लोकेशन असते जिथे आपण डेटा आपला स्टोअर करू शकतो. तर त्या लोकेशनला एक नाव सुद्धा दिलेलं असतं. ठीक आहे. त्याला त्याला काहीतरी नाव दिलेलं असतं, जेणेकरून आपण त्याला ओळखू शकू की कोणता हा स्टोरेज आहे. ठीक आहे. तर त्याचं युनिक नेम सुद्धा असतं. त्याच्यानंतर त्याचा एक डेटा टाईप असतो. डेटा टाईप म्हणजे कोणत्या प्रकारचा डेटा आपण त्याच्यात टाकणार आहोत, त्याला आपण डेटा टाईप बोलतो. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली असते, तर त्यालाच आपण व्हेरिएबल बोलतो. आता व्हेरिएबल मध्ये काय काय असतं ते आपण बघूया. त्याच्यामध्ये डेटा टाइप्स असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपले डेटा टाइप्स असतात. जसं तुम्ही बघतच असाल की तुम्ही कचरा वगैरे जे टाकतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा एक सुक्या कचऱ्यासाठी वेगळं कंटेनर असतं. त्याच्यानंतर ओल्या कचऱ्यासाठी वेगळं कंटेनर असतं. तर त्या टाईपमध्ये आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकतो. त्या टाईपमध्ये आपल्याकडे पण डेटा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या डेटा टाइप्सच्या व्हेरिएबल्स मध्ये टाकतो. ठीक आहे. तर आपण बघूया आता व्हेरिएबल्स कोणते कोणते असतात. तर एक आपला सर्वात आधी असतो इंटिजर व्हेरिएबल, ज्याला आपण INT म्हणून लिहितो. ठीक आहे. तर इंटिजर व्हेरिएबल म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर जर स्टोअर करायचा असेल कोणताही, तर आपण इंटिजर व्हेरिएबल यूज करतो. तर इंटिजर व्हेरिएबल मध्ये काय असतं की तुम्ही इथून -32,768 पासून तर 32,767 पर्यंतचा डेटा तुम्ही नंबर्स तुम्ही त्यात स्टोअर करू शकता. ठीक आहे. तर त्याला आपण प्रोग्राम मध्ये कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगतोच आधी पुढे. त्याच्या आधी तुम्हाला सर्व डेटा टाइप्स एक एक करून सांगून देतो. ठीक आहे. त्यानंतर असतं फ्लोट. फ्लोट म्हणजे काय की 1.2 1.3 असं आपण काही लिहितो ना, तर त्यालाच आपण फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू बोलतो. तर 32 बीटची फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू आपण फ्लोट मध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला काही पॉईंट मध्ये डेटा लिहायचा असेल तर तुम्ही त्याला फ्लोट मध्ये लिहावं लागतं तुम्हाला. त्यानंतर असतं लॉंग. जर तुमचा नंबर खूप मोठा असेल, जो तुमचा इंटिजर मध्ये मावत नसेल, तर तुम्ही त्याला लॉंग मध्ये लिहितात. ओके. त्यानंतर असतो कॅरेक्टर. तर कॅरेक्टर साठी आपण CHAR असं लिहितो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक ASCII कॅरेक्टर असतं आपलं, ते आपण स्टोअर करतो. ASCII कॅरेक्टर म्हणजे काय असतं की ABCD, कॅपिटल A, स्मॉल a वगैरे, याच्यातलं कोणतंही एक सिंगल कॅरेक्टर फक्त आपण CHAR मध्ये स्टोअर करू शकतो. आता तुम्ही मला सिंगल कॅरेक्टर स्टोअर करून काय फायदा आहे? आपल्याला पूर्ण सेंटेन्स स्टोअर करायचे किंवा स्ट्रिंग स्टोअर करायची, तर त्याला कसं करणार आपण? तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्यानंतर असतं ॲरे. ॲरे म्हणजे काय असतं की सपोज इंटिजर तुमच्याकडे आहे, तर इंटिजरचे तुम्हाला 6 व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायचे, तर तुम्ही एका इंटिजर मध्ये एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतात. पण जर तुम्ही बनवला, तर तुम्ही त्या ॲरे मध्ये खूप साऱ्या व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करू शकतात. आता इथे 6 लिहिले तर 6 व्हॅल्यू तुम्ही एकाच इंटिजरच्या कंटेनर मध्ये स्टोअर करू शकता. ठीक आहे. तर ॲरे लिहिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सिंटॅक्स बोलतो याला. हे मी तुम्हाला सांगेल जेव्हा आपण प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. त्याच्यानंतर तुम्ही जे डेटा टाईप असतो, जसं इंटिजर झाला, फ्लोट झाला, जे तुम्हाला मी सांगितलंच, किंवा कॅरेक्टर झाला, याचे तुम्ही ॲरेज बनवू शकता. ठीक आहे. जेव्हा आपण कॅरेक्टरचा ॲरे बनवतो त्यालाच आपण बोलतो स्ट्रिंग. म्हणजे तुम्हाला जर सिंगल कॅरेक्टर स्टोअर करायचं नसेल, खूप साऱ्या तुमचं नाव स्टोअर करायचं असेल, तर तुमच्या नावात 4 ते 5 कॅरेक्टर्स तर असतीलच. तर ते कॅरेक्टर जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल किंवा तुम्हाला मोठे मोठे सेंटेन्स स्टोअर करायचे असतील, तर तुम्ही स्ट्रिंग यूज करू शकता. ओके. तर चला आपण प्रोग्रामिंग मध्ये बघूयात की कसं आपण यांचे सिंटॅक्स लिहितो आणि कसं प्रोग्रामिंग मध्ये यांना लिहितो आहोत. आणि आपण इथे बघूयात की आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करू शकतो. ओके.
हा जुना प्रोग्राम आपण डिलीट करूया आणि नवीन आपण बघूया. तर सर्वात आधी बघूया इंटीजर आपण कसं स्टोअर करू शकतो. तर इंटीजर स्टोअर करण्यासाठी काय करावं लागेल, आधी मेमरीचं आपल्याला नाव ठेवावं लागेल ना काहीतरी, की जिथे आपण स्टोअर करणार आहोत. तर कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे ते आधी आपल्याला लिहावं लागतं. आपल्याला आता इथे नंबर स्टोअर करायचा, तर आपण काय करणार, इंटीजर INT, त्याच्यानंतर त्याचं काहीतरी नाव लिहिणार आपण. ठीक आहे, तर नाव मी काही पण ABC असं टाकतो. ABC त्याचं नाव झालं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर तुम्ही इक्वल टू आणि त्याची व्हॅल्यू लिहू शकता. सपोज मला 10 नंबर मला स्टोअर करायचा आहे, सेमिकोलन, तर मी अशा प्रकारे इंटीजर मध्ये स्टोअर करू शकतो. आता याच्यात काय झालं की हे इंटीजरचं नाव झालं, ही त्याची व्हॅल्यू झाली. आता जिथे पण मी ह्या नावाने याला कॉल करेल तर मला याची व्हॅल्यू 10च मिळेल. ओके, जोपर्यंत मी त्याला चेंज करणार नाही. तसंच आपण फ्लोट साठी पण सेम लिहितो. फ्लोट साठी मी XYZ घेतो. इथे आपण फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू कोणतीही घेऊ शकतो. आता मी 12.8 असं घेतो काहीतरी, ते मी स्टोअर करू शकतो कारण तो फ्लोट आहे. ठीक आहे, तर अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डेटा तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला डेटा टाईप, नाव आणि त्याची व्हॅल्यू असं तुम्ही डिक्लेअर करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपलं लॉंग आणि त्याचं नाव लिहायचं ABC1 लिहितो मी इथे. ठीक आहे, नाव काही लिहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मी टाकतो मोठी व्हॅल्यू लिहितो सपोज. तर अशी कोणतीही व्हॅल्यू तुम्ही लॉंग मध्ये लिहू शकता. सॉरी, L तुमचा स्मॉल येईल. कधीही तुम्ही डेटा टाईप लिहिताना हे स्मॉल लिहायचं. ओके, तुम्हाला कसं समजेल की चुकलंय की बरोबर आहे की चुकलंय, तर हे जर तुम्ही असं लिहिणार तर तुम्ही याचा कलर जो आहे तो चेंज नाही झालाय. तर मी याला L करणार, त्याचा कलर बघा चेंज झाला. तर हा प्रॉपर कलर आहे, तर या कलर मध्ये तुमचं यायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला समजेल की हा हे राईट आहे. ओके, त्याच्यानंतर काय कॅरेक्टर आहे आपला. तर कॅरेक्टर आपण OPQ असं काहीतरी घेतलं मी, त्याचं नाव, त्या व्हेरिएबलचं नाव घेतलं. आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर कधीही डबल कोट हा द्यावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक कॅरेक्टर तुमचं स्टोअर करू शकता. तर कधीही तुम्ही कॅरेक्टर देत असणार तर तुम्हाला डबल कोट द्यावा लागतो. ओके, त्याच्यानंतर ऍरे तुम्हाला जर डिक्लेअर करायचं असेल तर ऍरे कसा डिक्लेअर करतो आपण, तर इंटीजर कोणत्या टाईपचा ऍरे ते लिहायचं. ठीक आहे, एबीसी नाही देत, तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून असं काहीतरी नाव देतो. ठीक आहे, त्याच्यानंतर याची साईज टाकायची. किती साईज आहे तुमची, समजा 5 आहे तुमची साईज. ठीक आहे, तर हे तुमचा एक ऍरे बनला आहे. तर WER असा एक ऍरे बनला आहे तुमचा, आणि तुमचा ऍरे मध्ये 5 व्हॅल्यू तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोअर करू शकता. आता तुम्हाला जर वेगवेगळ्या 5 व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारेही करू शकता. कर्ली ब्रॅकेट द्या, त्यामध्ये तुम्ही 5 वेगवेगळ्या व्हॅल्यू टाका, 1 2 3 4 आणि 5. तर आता ह्या 5 व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर झालेल्या आहेत. आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, या 5 व्हॅल्यू तर स्टोअर झाल्या आहे, बट ते आता मला जर 5 व्हॅल्यू वेगवेगळ्या, मला फक्त 3 पाहिजे असेल किंवा मला फक्त 5 पाहिजे असेल, तर ते कसं बघणार मी. तर ते तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही काय करणार, WER आणि याची लोकेशन, म्हणजे आता कसं असतं माहिती का, याच्यामध्ये फर्स्ट वाला जो आहे तो 0 पोझिशनला आहे, सेकंड वाला जो आहे तो 1 पोझिशनला आहे, 3 वाला जो आहे तो 2 पोझिशनला आहे. म्हणजे आपला फर्स्ट वाला जो इंडेक्स म्हणतो आपण त्याला, इंडेक्स आपली स्टार्ट होते 0 पासून. 0 1 2 3 4. ओके, तर तुम्हाला जर 3 ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला 0 1 आणि 2 असं लिहावं लागेल. म्हणजे जर तुम्ही 2 लिहिणार तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला की तुमची जी व्हॅल्यू आहे ती 3 आहे. ओके, तर तुमची 3 व्हॅल्यू तुम्ही ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला 2 टाकावं लागेल, कारण आपलं 0 पासून स्टार्ट होतं. ओके, तसंच तुम्हाला 5 व्हॅल्यू जर तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर तुम्ही काय लिहिणार, WER आपल्या ऍरेचं नाव आहे, आणि 5 आपल्याला 5 ला ऍक्सेस करायचं म्हणजे किती नंबरला असेल तो, 0 1 2 3 आणि 4 पोझिशनला तो असेल, तर इथे मी 4 लिहिणार आणि
4 मध्ये मला व्हॅल्यू काय मिळणार 5. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके. तर याच्यातून तुम्हाला समजून जाईल की ॲरेचा जो डेटा आहे तो मी कसा ऍक्सेस केला. समजलं? ओके. त्याच्यानंतर आता आपण बघूया स्ट्रिंग मध्ये कसं आपण स्ट्रिंग मध्ये जर तुम्हाला खूप सारं सेंटेन्स लिहायचं असेल किंवा खूप जास्त मोठा कॅरेक्टर्स स्ट्रिंग आपण त्याला बोलतो. तर स्ट्रिंग लिहिण्यासाठी आपण लिहितो कॅरेक्टर. ठीक आहे. CHAR म्हणजे तो कॅरेक्टर असतो, बट कॅरेक्टरचा तो ॲरे असतो. ठीक आहे. तर मी लिहितो नेम आणि किती तुमचं जे नाव आहे ते किती अक्षरांचं आहे ते लिहायचं. सपोज 6 मी लिहिलं आणि इथे लिहिलं मी आमिर. ठीक आहे. तर हे 5 आणि 6 असं काहीतरी लिहिलं मी आमिरियो. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगितलं आहे की कॅरेक्टर लिहिताना तुम्ही डबल कोट मध्येच लिहायचं. ठीक आहे. एवढं तुम्हाला लिहावं लागेल. ओके. तर हे तुमची झाली स्ट्रिंग. याला आपण ॲरे ऑफ कॅरेक्टर इज अ स्ट्रिंग. ओके. तर याला आपण स्ट्रिंग बोलतो. ओके. तुम्हाला हे डेटा टाईप समजले असतील. हे तुम्ही इथे वरही डिक्लेरेशन करू शकतात. आता मोस्टली काय असतं की जेव्हा तुम्ही कोणताही पिन मोड वगैरे डिफाईन करतात तर त्याच्यामध्ये इंटिजर आपण यूज करतो. तर आपण प्रत्येक वेळेस पिनचं नाव नाही, पिनचा नंबर लिहित नाही बसत. त्याच्यामध्ये आपण काय करतो, इंटिजर एक व्हेरिएबल घेतो आणि सपोज तुम्ही एलईडी ग्रीन कलरची एलईडी घेतली तर ग्रीन एलईडी असं मी एक नावाचा एक इंटिजर घेतो आणि त्याच्यामध्ये एलईडी कोणत्या डिजिटल पिनला मी कनेक्ट केली. सपोज मी 2 ला कनेक्ट केली तर मी 2 लिहितो सरळ सरळ. आणि मग इथे मी काय करतो, पिन मोड घेतो. पिन मोड मध्ये मग सरळ सरळ आता मी 2 याच्यात ऑलरेडी स्टोअर केलेला असेल तर मी याला काय करतो, सरळ इथे टाकतो. आणि जिथेही मी ग्रीन एलईडी मध्ये काही ऑपरेशन करत असेल तेव्हा मी सरळ सरळ ग्रीन एलईडी हा व्हेरिएबल यूज करेल. तर मला एक सिंपल जाईल, मला सोपं जाईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी काय करेल, आउटपुट लिहेल. अशा प्रकारे आपण करू शकतो. ठीक आहे. तर हा आपला व्हेरिएबलचा यूज आहे. व्हेरिएबल कधीही लक्षात ठेवा, सर्वात आधी आपण डेटा टाईप लिहितो, कोणत्या टाईपचा आपण डेटा त्याच्यात स्टोअर करणार आहोत. व्हेरिएबलचं नाव लिहितो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय टाकायची ते लिहितो. जर याची व्हॅल्यू पुढे जाऊन आपल्याला चेंज करायची तर आपण त्याला कसं चेंज करू शकतो, त्याला चेंज करण्यासाठी आपण सरळ सरळ लिहिणार ग्रीन एलईडी इक्वल टू 4. तर आता काय होणार, याची व्हॅल्यू आधी होती 2 तर याची व्हॅल्यू आता होऊन जाणार 4. आता तुम्ही म्हणाल इथे इंटिजर का नाही लिहिलं, तर इथे इंटिजर लिहायची आपल्याला गरज नाही, कारण जेव्हा आपण त्याला डिक्लेअर करतो याला म्हणतो आपण डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे काय की याला आपण सांगितलं की या टाईपचा आपला डेटा आहे, याचं नाव हे आहे आणि याची व्हॅल्यू ही आहे. जरी तुम्ही व्हॅल्यू नाही दिली तरी चालेल, काही इश्यू नाही. बट याच्यामध्ये काय एक गार्बेज व्हॅल्यू असेल जी काहीच कामाची नाही असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यूज करण्याआधी मग त्याला डिक्लेरेशन करावं, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू टाकावं लागेल. तर ग्रीन एलईडी इक्वल टू मी 2 टाकला तर इथे काय होईल की ग्रीन एलईडी मध्ये तुमची व्हॅल्यू 2 चालली जाईल आणि मग ती ग्रीन एलईडीची व्हॅल्यू इथे 2 येईल. तर ते करण्यापेक्षा आपण डायरेक्टली सुद्धा इथे इक्वल टू करून 2 करू शकतो. आणि जर चेंज करायची असेल तर फक्त त्याचं नाव लिहायचं इक्वल टू नवीन व्हॅल्यू लिहायची, तर ती अपडेट होऊन जाईल व्हॅल्यू आपली. ओके. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात कीवर्ड्स वगैरे काय असतात. थँक्यू.